काय तुम्हाला माहीत आहे? कोल्हापूरची महालक्ष्मी अथवा अंबाबाईच्या मंदिरात एक रहस्यमय मंदिर पण आहे. तर चला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला कोल्हापूर सिरीजच्या दुसऱ्या भागात. दिवसाची सुरुवात केली बिनखांबी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आणि या 3 देवींसोबत निघालो महालक्ष्मी मंदिराकडे. यांनी आपल्यासाठी गजरा, देवीसाठी फूल आणि पूजेचे ताट घेतले आणि मंदिराच्या पहिल्या पायरीला नमस्कार करून आम्ही मंदिरात प्रवेश केला. कोल्हापूरची महालक्ष्मी अथवा स्थानिक लोकांची अंबाबाई. मंदिर 1300 वर्ष जुनं राजा चाळुक्य कर्णदेवाने 7वी शताब्दीमध्ये बनवलं होतं. मंदिरवरची शिल्पकला अत्यंत देखणीय आहे. देवीचे दर्शन घेऊन आम्ही गेलो त्या रहस्यमय जागेवर, जे मंदिराच्या दुसऱ्या फ्लोअरवर आहे. एक अद्भुत मंदिर जिथे महालक्ष्मीचे मातृलिंग आहे. हे वर्षातून फक्त 3दा दर्शनासाठी उघडते. श्रावण सोमवार, महाशिवरात्री आणि वैकुंठ चतुर्दशी. तिथनं दर्शन करून आरती घेऊन आम्ही गेलो भवानी मंडप, जुना वाडा अथवा ओल्ड पॅलेस. इथे तुळजाभवानीचे अद्भुत घर मंदिराचे दर्शन करायला भेटले आणि हे जुना वाडा अत्यंत शोभनीय आणि सुंदर आहे. पावसात पूर्णपणे भिजल्यावर चेंज करून आम्ही निघालो ज्योतिबा देवस्थानावर. रस्त्यातील वातावरण अत्यंत मनमोहक होतं. रत्नासूर नामक असुराचा वध करून या वाडीचे नाव पडले रत्नागिरी. ज्योतिबाला आपण दख्खनच्या राजा नावाने पण ओळखलं जातं. हे मंदिर 12ही महिने गुलाल गुलाबी असतं. हे रंग शक्ती आणि विजयाचे प्रतीक आहे. याबद्दल डिटेलमध्ये कधी नंतर बोलू. तर ज्योतिबाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो किल्ले पन्हाळा. हिंदवी स्वराज्याचे ऐतिहासिक अत्यंत महत्वाचे ठेव. आणि सोबत दिसेल तुम्हाला गडाची रक्षा करताना वीर बाजीप्रभू देशपांडे. जेव्हा सिद्धी जोहरनी पन्हाळाला घेरून घेतलं तेव्हा बाजीप्रभूंनी 300 मराठी सैन्यांसोबत दुश्मनांचे 12,000 सैन्यांशी युद्ध केला आणि शिवरायांना सुरक्षित विशाळगड पर्यंत पोहोचू दिलं. यांची ती वीरता आणि पावनखिंडाचे युद्ध जग कधी विसरू नाही शकत. हे गड इतिहासाचे अनेक संघर्षाचे साक्षी आहे. आज गडाची दशा अशी आहे, पण गड कितीही जुनं झालं तरी आज पण राजांचे शौर्य आणि त्यांचे वीर सैन्यांची आठवण आजही जीवित आहे. आणखी खूप काही आहे सांगायसाठी, तर भेटूया कोल्हापूरच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.